नमस्कार. आज मी तुम्हाला अकाउंटिंग बाबतीत हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर ज्यावेळेस तुम्ही डॅशबोर्डला तुमच्या अकाउंटला लॉग इन होताल, यामध्ये जर तुम्ही खाली आलात स्टुडंट अकाउंट आणि ऑफिस अकाउंट, यामध्ये काही गोष्टी तुम्हाला महत्त्वाच्या आहेत. तुम्हाला जर आत्ताचा रिपोर्ट म्हणजे आपल्या अकाउंटला किती आहेत, कॅशला किती आहेत, ही अमाऊंट पाहायची असेल तर रिपोर्ट ऑप्शनमध्ये जर तुम्ही गेलात, यामध्ये जर फायनान्स रिपोर्टमध्ये बॅलन्स शीट या ऑप्शनमध्ये जर गेलात तर तुमच्या चालू अकाउंटमध्ये किती बॅलन्स आहे, किती खर्च झाला आहे, किती जमा झालेत, हे तुम्हाला दिसून जाईल. यामध्ये तुम्हाला लक्ष द्यायची गरज आहे की हे कशा पद्धतीने तुम्ही दोन अकाउंट मेंटेन करा. अकाउंट आणि या गोष्टी तुम्हाला मी दाखवू शकतो. एकदा स्टुडंट अकाउंट मध्ये जाऊया. या ठिकाणी तुम्हाला फीस टाईप तयार करून घ्यायचे, तर फीस ग्रुप तयार करून घ्यायचे क्लास वाईज, तुमच्या क्लास वाईज. त्याच्यानंतर फीस अलोकेट करून घ्यायचे, प्रत्येक विद्यार्थ्याला तुमच्या फीस अलोकेट करून घ्यायची आहे. जेवढी फीस आहे तेवढी तुम्ही ग्रुप वाईज विद्यार्थ्यांना अलोकेट करून सेव्ह या बटनावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर फीस इनव्हॉइस तर सर्वांना माहित आहे की बाबा या ठिकाणाहून तुम्ही फीस काढू शकतात. ज्यावेळेस फीसची एखादी पावती तयार होईल त्यावेळेस ऑटोमॅटिकली ती तुमच्या फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये, तुमच्या ऑल फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी दिसून जाईल. जर आपण ट्रान्झॅक्शन रिपोर्ट पाहिला, मग तुम्ही या ठिकाणी इयरली, यस्टरडे, मंथली, इयरली, लास्ट इयर किंवा तुमच्या मनाप्रमाणे जर आम्ही जर या ठिकाणी दिस चालू महिन्याचं जर ट्रान्झॅक्शन पाहिलं तर या ठिकाणी तुम्हाला दिसून जाईल की कशा पद्धतीने ट्रान्झॅक्शन क्रेडिट डेबिटचा व्हॅल्यू तुम्ही बघू शकता. बॅलन्स शीट जर पाहिली तर तुमचा अकाउंट बॅलन्स किती जमा झाले, किती खर्च झाले किंवा चालूचा बॅलन्स त्या ठिकाणी तुम्हाला दिसून जाईल. इन्कम अँड एक्सपेंडिचर जर बघितलं तर तुमचा चालू महिन्याचा जमा किती झाले, खर्च किती झाले, कॅटेगरी वाईज तुम्हाला फ्युएलला किती गेले, लोनला, पेमेंट शिक्षकांच्या, म्हणजे टोटली तुम्हाला या ठिकाणी अकाउंटचा स्टेटमेंट एका क्लिकवर मिळणार आहे. जर हे प्रॉपर करायचं असेल तर ऑफिस अकाउंटमध्ये तुम्हाला अकाउंट तयार करायचे आधी तुमचे. त्याच्यानंतर डिपॉझिट जर इतर डिपॉझिट जर या ठिकाणी डिपॉझिट मेंटेन करायचे, स्टुडंट फीस जे ऑटोमॅटिकली डिपॉझिट ज्यावेळेस तुम्ही पावती तयार करताल त्यावेळेस ऑटोमॅटिकली येऊन जाईल. न्यू एक्सपांड मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा खर्च ऍड करायचा आहे. ऑल ट्रान्झॅक्शन ऑटोमॅटिकली तुम्हाला शो होऊन जातील. वाउचर हेड, या ठिकाणी तुम्हाला वाउचर हेड बनवायचे की बाबा तुम्ही खर्च कुठल्या ठिकाणी केलेला आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही तुमचं फायनान्शियल मॅनेजमेंट तुम्ही करू शकता. म्हणजे हे सॉफ्टवेअर फक्त अटेंडन्स घेणे किंवा बोनाफाईड काढणे किंवा दाखला काढणे एवढ्या पुरतीच मर्यादित नाही, तर हे खूप असं फायनान्शियल तुमचं मॅनेजमेंट करतं. ह्याच्यामध्ये ह्युमन रिसोर्सेसमध्ये तुमच्या स्टाफच्या सॅलरी तुम्ही मेंटेन करू शकतात, त्यांच्या ॲडव्हान्सच्या बाबतीत तुम्ही मॅनेजमेंट करू शकतात. ठीक आहे, एवढंच.